मिकी, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, काय अपडेट्स मिळत आहेत सध्या घटनास्थळावरून? नेमकी कशी ही दुर्घटना घडली आणि सध्या काय घडतंय? हे या ठिकाणी इंद्रायणी नदीवरती हा पूल आहे। हा कुंडमाळा मावळ तालुक्यामध्ये येतो आणि इथं पर्यटकांची मोठी गर्दी प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला पाहायलाच मिळत असते। परंतु हे जो पूल आहे हा थोडासा जुना या ठिकाणी पूल होता। पायी जाण्यासाठी हा पूल खास करून वापरला जात होता। परंतु याची जी क्षमता आहे ती या ठिकाणी खूपच कमकुवत झाली होती असं या ठिकाणी प्रथमदर्शनी जाणवत आहे। मात्र अनेक पर्यटक त्याच्यावरती उभे होते आणि खालून नदी जाते त्याच्यावरती जाऊन फोटो सेशन करणं आणि या बाजूने पलीकडच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी पर्यटकांकडून होत होता। मात्र एकाच वेळी क्षमता अधिक असल्यामुळं हा पूल जो आहे तो कमकुवत झाला असल्याची माहिती येत होती आणि त्यातच हा पूल कोसळलेला आहे आणि त्यामध्ये 20 ते 25 पर्यटक या ठिकाणी त्या नदीमध्ये जे आहेत त्या ठिकाणी वाहून गेल्याचं या ठिकाणी कळत आहे पूल कोसळल्यामुळं। आत्ता या ठिकाणी बचाव पथकं या ठिकाणी इथं पोहोचतायत। पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे की आता त्या ठिकाणी गर्दी करू नये, कारण हे थोडंसं जो परिसर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वाहनं जर तिकडे गेली तर बचाव कार्यात अडथळे येण्याची शक्यता या ठिकाणी आहे। त्याच्यामुळं तिथं गर्दी करू नये असं आव्हान आहे। परंतु आता बचाव पथकं या ठिकाणी पोहोचतायत आणि जे लोक तिथं अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आत्ता तिथं उपस्थित असणाऱ्यांकडून सुरू आहेत। बचाव पथकं पोहोचल्यानंतर तिथं या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होणार आहेत। एनडीआरएफला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते। नाझीम, हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। दर आठवड्याला विशेषतः वीकेंडला पावसाळ्यामध्ये इथे पर्यटकांची गर्दी होत असते। त्या दृष्टीने इथे सुरक्षेसाठी काही उपाययोजना आधीपासून करण्यात आलेल्या आहेत का? आणि त्याचबरोबर आत्ता ज्या प्रकारे हालचाली सुरू झालेल्या आहेत मदत आणि बचाव कार्यासाठी, त्या कशा प्रकारच्या असणार आहेत? कशा प्रकारे आता इथून पुढचं बचाव कार्य सुरू होणार आहे? खरं तर या जो कुंडमाळा आहे तिथं प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात। हा थोडा धोकादायक कुंडमाळा जो आहे तो मानला जातो, कारण इथं पाऊस झपाट्यानं या मावळ तालुक्यात होत असतो आणि तो पावसाचं पाणी अचानक या ठिकाणी वाढत असतं। याचा अंदाज अनेकदा आलेला नाहीये, त्यामुळं बरेच पर्यटक तिथं वाहून गेलेले आपण याआधी सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाकडून म्हणाव्या तितक्या खबरदारी त्या ठिकाणी कधीच घेतल्या गेलेल्या नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या दुर्घटना तिथं घडत असतात। आजही तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी जाणवतीये। एक दोन व्यक्ती वगळता तिथं फारसं काही प्रशासनाकडून कुठली खबरदारी घेतली गेलेली नसावी हे आता यातून सिद्ध होतंय, कारण जो पूल होता जो कमकुवत झाल्याचं या ठिकाणी वारंवार बोललं जात होतं आणि त्याच पुलावरती एवढे पर्यटक एकाच वेळेला कसे काय गेले हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। खरं तर हे प्रश्न आता उपस्थित झाले असले तरी प्रथम आता या ठिकाणी जे पर्यटक यामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं हे एक मोठं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे, कारण या ठिकाणी जाण्यासाठी खूप छोटा मार्ग आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी सुद्धा आता बचाव यंत्रणांना एक मोठं आव्हान तिथपर्यंत पोहोचण्याचं असणार आहे आणि त्यानंतरचं आव्हान असणार आहे जे या नदीमध्ये अडकलेले पर्यटक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं। आणि हे दोन्ही युद्ध पातळीवरती काम जे आहेत आता प्रशासनाकडून केलं जाणार आहे। मावळ तालुक्यातील काही बचाव पथकं आहेत, शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल, मावळ वन्यजीव रेस्क्यू टीम असेल, हे जे खाजगी काम करणारे पथकं आहेत त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे एनडीआरएफ तिथूनच जवळ आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आता प्रशासनाकडून संपर्क साधला जाऊ शकतो आणि ते सुद्धा त्या ठिकाणी येतील आणि पहिलं तर त्यांना या ठिकाणी बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी खूप वेगानं जो आहे तो आत्तापर्यंत आपण पाहिलेला आहे आणि आजही तशाच वेगानं आहे, कारण गेली 2 दिवस पावसानं चांगलाच जोर जो आहे त्या ठिकाणी धरलेला आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे। तिथून इंद्रायणी नदी म्हणजे ही देहू आळंदीच्या बाजूला हे सगळं पाणी जे आहे ते या ठिकाणी जाताना पुढं ते पाणी पुणे शहराच्या बाजूने या ठिकाणी जात असतं। त्याच्यामुळं आता यांना जे आत्ता अडकलेले पर्यटक आहेत त्यांना बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण काही चिमुकले सुद्धा यामध्ये अडकल्याच्या माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रथमदर्शनी मिळते। पोलीस आता पोहोचलेले आहेत आणि बचाव पथकांना देखील तिथं लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। निश्चितपणे नाझीम, या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकते कशा प्रकारे हा पूल कोसळला आणि त्यानंतर तिथे निर्माण झालेली परिस्थिती आपण पाहतो आहोत। या पुलाविषयी थोडी अधिक माहिती सांगा, कशा प्रकारचा हा पूल होता
आणि हा पूल कोसळल्यानंतर या पुलावर जे पर्यटक असतील ते त्यांच्या समोर नेमकं काय संकट उभं राहिलेलं असू शकतं आणि तिथलं नदीचं पात्र जे आहे ते तिथून पुढे ज्या दिशेने ही नदी प्रवाहित आहे तिथून पुढचा काही अंतर नेमका कसा हा डोह आहे, नदीचं पात्र कसं आहे आणि त्या दृष्टीने किती मोठं आव्हान असणार आहे या सगळ्या पर्यटकांना वाचवण्याचं. ही इंद्रायणी नदी जी आहे तिचा उगम लोणावळा शहरामधून होतो आणि ती ग्रामीण भागातून जी इंद्रायणी आपलं देहूचं जे आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं तीर्थस्थळ आहे, अगदी आळंदीचं तीर्थस्थळ आपण ज्ञानेश्वर महाराजांचं बघतो, तिथून ही नदी जी आहे ते पुढं प्रवाहित आहे. परंतु जिथं हा कुंडमळा आहे तिथं खडकाळ भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं हा जो प्रवाह आहे तो अतिशय वेगाने या ठिकाणी वाहतो आणि हाच प्रवाह जो आहे तो या पर्यटकांना आकर्षित या ठिकाणी करत असतो. म्हणूनच गेली अनेक वर्षापासून इथं पर्यटकांची संख्या जी आहे ती मोठी आपल्याला पाहायला मिळते आणि शनिवार रविवार खास करून जे आहे ते सगळे पर्यटक त्या ठिकाणी पोहोचत असतात आणि या डोहाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि यातूनच अनेक पर्यटकांना याचा अंदाज येत नाही, कारण मावळ हा भाग असा आहे की इथं काही मिनिटांमध्ये अतिशय वेगानं पाऊस जो आहे तो या ठिकाणी जोमानं पाऊस होतो. लोणावळा त्यातलाच एक भाग आहे, कारण लोणावळ्यातला पाऊस आपण अनेकदा पाहिलेला आहे आणि तिथं इतक्या जोमाने पाऊस होतो आणि त्याच्यामुळं प्रवाह जो आहे तो काही मिनिटांमध्ये इतक्या वेगानं होतो की त्याचा अंदाज या ठिकाणी कुणालाच येत नाही आणि तिथं येणाऱ्या पर्यटकांनाही येत नाही. आणि याच प्रवाहामध्ये हा पूल जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तिथं उभा आहे, परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये या पूल जो आहे तो कमकुवत होत चाललेला होता. अशा तक्रारी ज्या आहेत त्या काही स्थानिकांच्या होत्या, तिथल्या पर्यटकांना देखील हे जाणवत होतं. परंतु असे अनेक पर्यटक आहेत जे अतिउत्साही असतात, जे अशा घटनास्थळी जिथं दुर्घटना होऊ शकते तिथंही जाऊन या वर्षाविहाराचा आनंद घेत असतात आणि यातूनच अशी दुर्घटना घडते जी आज आपण इथं पाहतोय की हा पूल जो आहे तो सिमेंटचा पूल होता, परंतु ज्या पद्धतीनं तो कमकुवत झालेला असताना सुद्धा तिथं अनेकांनी गर्दी केलेली होती आणि परिणामी आपण बघतोय की हा पूल आता वाहून गेलेला आहे. सुदैवानं आणखी तिथं पर्यटक होते जे यातून बचावलेले आहेत, मात्र त्यांच्यात थोडं दहशतीचं वातावरण साहजिकच या ठिकाणी असणार आहे. परंतु आता जे वाहून गेलेले आहेत त्यांचा बचावण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, जे वाहून गेलेत त्यांना शोधण्यासाठी आता बचाव पथकं जी आहेत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, कारण साधारण अर्ध्या तासापूर्वीच ही घटना जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळं बचाव पथकांना तर तिथं पोहोचवण्याचं एक आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. बघ्यांची गर्दी कमी करणं हे मोठं आव्हान असणार आहे, कारण वाहनं जर तिथं पोहोचली तर जे बचाव कार्य करणारे आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ठिकठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना एक शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. हा प्रवाह जो आहे तो देहू आळंदीच्या दिशेनं या ठिकाणी जात असतो आणि तिथं सुद्धा काही बचाव पथकांना जे आहे ते पाचारण करण्यात येणार आहे. एनडीआरएफला सुद्धा पाचारण करण्यात येणार आहे. नाझीम, आत्ता आपण बघतो आहोत या दृश्यांमध्ये आत्ताही या दृश्यांमध्ये जे दिसतंय त्यानुसार पावसाळी वातावरण आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे अचानक या नदीचा प्रवाह, जसं तुम्ही सांगितलं, अचानकपणे या नदीचा प्रवाह वाढतो, इथे येणारं पाणी वाढतं आणि त्यामुळे सुद्धा अनेक दुर्घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. आज मात्र हा पूल कोसळलेला आहे आणि या पुलावर असणारे सगळे पर्यटक या नदीच्या पात्रात वाहून गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यातल्या नेमक्या किती जणांना आता वाचवण्यात यश आलेलं आहे याचे काही अपडेट्स मिळतात का आणि बचाव कार्य आता सुरू झालेलं आहे का? आत्ता प्राथमिक बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे आणि इथून पुढे आणखी कुठल्या कुठल्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचू शकतात? आता प्राथमिक जो आहे तो तिथले स्थानिक लोक जे आहेत जे तिथं फिरण्यासाठी आलेले होते त्यांच्याकडून जो आहे तो बचाव कार्य जो आहे तो पार पाडलं जाते. परंतु याच मावळ तालुक्यामध्ये एक शिवदुर्ग रेस्क्यू टीम आहे, तसंच मावळ वन्यजीव म्हणून एक रेस्क्यू पथक आहे आणि हे पथकं जी आहेत ती या दिशेनं रवाना झालेली आहेत आणि ते त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बचाव कार्याला जो आहे तो आणखी वेग येणार आहे. एनडीआरएफचं पथक सुद्धा या घटनास्थळापासून